मी डॉक्टर मोहन गायकवाड टाटा मोटर्समध्ये कामाला आहे. सुरुवातीला पर्यावरणावरती काम चालू केलं. स्वच्छता अभियान असेल, प्लास्टिक मुक्त शहर जनजागृती अभियान असेल, पाणी वाचवा अभियान असेल. त्याच्यानंतर मग 1995च्या गणेशोत्सवामध्ये आम्ही गणपती दान उपक्रम चालू केला. आपण दान घेतलेल्या मूर्तीचे रियूज रिसायकल करत नाही, दान घेतलेले पुन्हा विसर्जितच करतो. कंपनीत काम करत असताना मर्यादा असतात आणि कंपनीच्या बाहेर काम करताना मर्यादा नसतात. बरोबर. तर आम्हाला लोकांसाठी काम करायचंय, तर याच्यामध्ये फक्त कामगार हा वर्ग न घेता सर्वसामान्य त्याच्यामध्ये शालेय विद्यार्थी आले पाहिजेत, ज्येष्ठ नागरिक आले पाहिजेत, महिला वर्गांचं एकत्रीकरण संघटीकरण झालं पाहिजे. अशा हिशोबाने आम्ही ते चालू केल्यानंतर 2005 साली संस्कार प्रतिष्ठानची स्थापना केली. सुरुवात करताना जे आमची पहिली कामं होती, पर्यावरणासाठी काम करायचं, स्वच्छता अभियान असेल, प्लास्टिक मुक्त अभियान असेल, नदी पात्रातली जलपर्णी काढायची. जे तुम्ही आता हा विषय गंभीर आहे सध्या जलपर्णीचा, तर पहिलं कोणती जलपर्णी काढायला उतरलं असेल नदी पात्रात, ती संस्कार प्रतिष्ठान. पर्यावरणावरती काम करायचं म्हणून आम्ही विषय ठरवले. दिवाळीमध्ये फटाके मुक्त दिवाळी झाली पाहिजे, हा अवेअरनेस विद्यार्थ्यांमध्ये आणायचा. म्हणजे शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना सांगायचं फटाक्याचे दुष्परिणाम काय आहेत. बरोबर. म्हणजे हवेचं प्रदूषण आलं त्याच्यामुळे काय होतं, आणि हे सांगितल्यानंतर त्या मुलांमध्ये पण अवेअरनेस होतो. तसंच गणपतीच्या अगोदर पण शाडू मातीचा गणपती, मातीचा गणपती, त्याचं प्रशिक्षण शाळेत द्यायचं आणि तेच गणपती मुलं मग घरी घेऊन जातात, आई हाच गणपती बसवायचा. हे अवेअरनेसचे प्रोग्राम आहेत आणि पर्यावरणासाठी आहेत. हे संस्कार प्रतिष्ठानच्या माध्यमातून 2005 ला चालू केले. त्यावेळेला 2006 साली शासनाने महिला बचत गट संकल्पना आणली. आज माझ्याकडे 375 महिला बचत गट आहेत महाराष्ट्रात. मस्त. नमस्ते, मी ॲडव्होकेट टीरा धाडगे. कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखाणण्यासारखी असेल, त्या लोकांशी मी बोलतेय ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं. एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये. समाजकार्य का केलं पाहिजे किंवा समाजाला आपण देणं का लागतो, या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला खरंच मी शोधायचा प्रयत्न करत असाल, जशी मी करते. कधी कधी आपण काहीतरी कुणाला देणं लागतो हे जर लक्षात आलं तर समाजाचा जो बदल होणार आहे तो खूप लवकरात लवकर घडू शकतो, असंही मला वाटतं. या विषयाबरोबर बोलण्यासाठी आपल्याबरोबर आज डॉक्टर मोहन गायकवाड आलेले आहेत. खूप छान वाटतं सर आज तुम्हाला इथे बघून, आणि तुमची कारकीर्द ऐकायला तर आम्हाला खूपच आवडेल. त्याआधी तुमची आमच्या ऑडियन्सला ओळख करून द्याल. मी डॉक्टर मोहन गायकवाड टाटा मोटर्समध्ये कामाला आहे. 1995 साली टाटा मोटर्समध्ये लागलो. येस. आणि माझं शिक्षण आहे 12वी सायन्स. त्याच्यानंतर मला ऑनररी डॉक्टरेट ही पदवी पाणी प्रदूषणावर मिळालेली आहे. येस. आणि पिंपरी चिंचवडमध्ये राहतो. 30 ते 32 वर्ष झाली आता. मस्त. खूप काही सोशल वर्क करता सर तुम्ही. आम्हाला तुम्ही आत्तापर्यंत काय काय केलंय याच्याबद्दल थोडक्यात ऐकायला आवडेल. सुरुवातीला आम्ही टाटा मोटरच्या माध्यमातून तरुण असताना टाटा मोटरची संस्कृती आहे सामाजिक बांधिलकी जोपासणं. बरोबर. आणि ती जोपासण्यासाठी आफ्टर ड्युटी आवर्स हे काम करायचं असतं. हो हो हो. पगार घेऊन तर सगळेच कामं करू शकतात. बरोबर. पगार न घेता आपण समाजाला काहीतरी देणं लागतो, आणि ते समाजाचं देणं फेडण्यासाठी आपण आपला वेळ दिला पाहिजे. बरोबर. तर मग तो कोणत्याही रूपातून तुम्हाला फेडायचा आहे. कारण आता मी पिंपरी चिंचवडवरून इथपर्यंत आलो तर मला समाजाने इथपर्यंत सुरक्षित आणलं. बरोबर. मी माझ्या बळावर आलो नाहीये. तर ही भावना जर त्या माणसाच्या मनात असेल तर नक्कीच त्याच्या हातून समाजाचं काहीतरी थोडं देणं फिटेल. अशा भावनेने आम्ही काम चालू केलं. येस. सुरुवातीला पर्यावरणावरती काम चालू केलं. स्वच्छता अभियान असेल, प्लास्टिक मुक्त शहर जनजागृती अभियान असेल, पाणी वाचवा अभियान असेल. कारण त्या कालावधीमध्ये सुद्धा बरेच पाण्यावरती आपल्याला काम करावं लागलं. धरणं आपली आटत होती आणि मग पाणी वाचवा म्हणजे 2-3 दिवसांनी एकदा पाणी आपल्याकडे यायचं. आता 1 दिवसात आपल्याकडे पाणी येतं. बरोबर. आणि ही अजून वाढ होणार आहे याच्यामध्ये. तर केवळ हे अवेअरनेस चालू केलं आणि त्याच्यानंतर मग 1995च्या गणेशोत्सवामध्ये आम्ही गणपती दान उपक्रम चालू केला. बरं. गणपती दान बऱ्यापैकी देवाच्या बाबतीत असं ऐकत नाही सर, हे काहीतरी वेगळं वाटतंय, प्लीज आम्हाला सांगा. गणपती दान ही संकल्पना अशी आहे मॅडम की आपण
पाण्यावर सुरुवातीला काम केलं. पाणी लोकांना प्यायला मिळत नाही, अशात येणारं पाणी आपण प्रदूषित करायचं तर ते योग्य नाही वाटलं. कारण पूर्वीचे जे गणपती होते शाडू मातीचे गणपती होते आणि नॅचरल कलर होते, नैसर्गिक कलर होते. बरोबर. ते पाण्यात गेल्यानंतर पाण्यातल्याही जलचर प्राण्यांना काही त्याचा त्रास होत नव्हता आणि आपल्याला पिण्यासाठी स्वच्छ करायलाही त्रास होत नव्हता. बरोबर. पण जसं जसं हे गणपती उत्सव वाढत गेले, लोकांमध्ये त्याची भावना वाढत गेली आणि एक गाव गणपती बसायचा तो आता गल्ली गल्लीमध्ये गणपती बसायला लागले. आणि मग ह्याच्यामध्ये गणपतीच्या रचनेमध्ये पण बदल होत गेला. प्लास्टर ऑफ पॅरिस आलं, केमिकल कलर्स आले. मग हे जे कलर्स आहेत हे पाण्यात गेल्यानंतर पाणी जास्त प्रदूषित होणार, पाण्यातलं ऑक्सिजनचं प्रमाण कमी होणार, त्यामुळं जलचर प्राणी त्यातले मरण नाहीसे पावतात. होतात. बरोबर. म्हणजे हे वाचवायचं आहे. प्लस प्लास्टर ऑफ पॅरिस, आज आपण भिंती पाहतो या सगळ्या प्लास्टरच आहेत. बरोबर. आणि हा एक दगड आहे, तो वाहत्या पाण्याला अडथळा निर्माण करणारा भाग आहे. भावना ह्या पाण्यापर्यंत आहेत, पण पाण्यात गेल्यानंतर तो एक प्लास्टर ऑफ पॅरिसचा दगड तयार हो, होतो आणि तो पाण्याला प्रवाहाला अडवतो. अडवल्यानंतर पाणी जिथे अडतं तिथे पाणी प्रदूषित व्हायला सुरुवात होते आणि मग ते कुजट वास येणं किंवा त्यात काय असलेले पदार्थ कुजणं. बरोबर. आणि त्याच्यामुळं मग दुर्गंधी पसरते, मच्छर तयार होतात आणि ते आपल्यालाच खातात, आपलाच पैसा हो. जातो. केवळ हे वाचवण्याच्या उद्देशाने केमिकल कलर्स आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पाण्यात गेल्या नाही पाहिजेत म्हणून हा एक आपण छोटासा प्रयत्न केला. प्रयत्न केल्यानंतर सुरुवातीला त्याला विरोधही झाला. काही संस्था आहेत अशा की त्याला विरोध करा, त्यांचं म्हणणं असतं की वाहत्या पाण्यातच मूर्ती गेली पाहिजे. बरोबर. पण आपला उद्देश तसा नव्हता, कोणाच्या भावना दुखवणं हा उद्देश नव्हता. केवळ नदीच्या पाण्याचं प्रदूषण रोखण्यासाठी केलेला प्रयत्न. सुरुवातीला 752 मूर्ती 10 दिवसात मिळाल्या. आज 1 ते 1.5 लाखाहून जास्त मूर्ती आपल्याला मिळतात. हो. कोरोनामध्ये जास्त लोकांना शिकवलं, करोनाने जास्त शिकवलं. बरोबर. कोरोनापर्यंत आम्ही 80-85 हजारापर्यंत जात होतो, पण करोनामध्ये ज्यावेळेस लॉकडाऊन आला आणि घराच्या बाहेर पडायचं नाही म्हणून सांगितलं, करोनामध्ये लोकांना बाहेर पडायचं नाही तर स्वतःचा जीव वाचवायचा. मग गणपतीमध्ये तुम्ही दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत नाहीये बरोबर. आणि मग याच्यासाठी तुम्ही नदीवर येता, तुमची लहान लहान मुलं घेऊन येता, ऍक्सिडेंट होतात त्या ठिकाणी. हो. हे करोनामध्ये एकही मूर्ती पाण्यात आली नाही. नदीचे घाट सगळे बंद केलेले होते, लोक घरातून आले नाहीत. Yes. आपण त्याच्यामध्ये लोकांना अवेअरनेस यावा म्हणून घरच्या घरी बादलीमध्ये तुम्ही मूर्ती विसर्जित करा, गाळ झाला तर तुमच्या बगीच्यात ठेवा. बरोबर. अशा पद्धतीने लोकांना अवेअरनेस केला. हार फुलाच्या पासून खत निर्मिती करा तयार करा. बरोबर. आणि याच्यातून तुम्ही समाजाला काहीतरी त्याच्यातून द्या. अशा पद्धतीने आपण चालू केलं आणि आज खऱ्या अर्थाने हा उपक्रम 100% सक्सेसफुल झालाय. मस्त. आणि हा उपक्रम आता शासनाने ताब्यात घेतला. हो हो हो. म्हणजे शासन आहे. त्याच्यामध्ये मोठ्या उतरलं. लेवलवर ते काम सुरुवातीला सुरू झालं. आम्हाला आमचे ट्रक तुम्ही पुढं काय करतो, दान घेणं सोपं आहे पण निस्तरणं अवघड अवघड असतं. असतं. आपण दान घेतलेल्या मूर्तीचे रियूज रिसायकल करत नाही, बरं. कारण त्या सुद्धा भावना दुखवल्या हो, जातात. हो. गणपती आपण विकले तर लोक म्हणणार हे पैशासाठी काम करतायत. करतात, चुकीचं बरोबर. करतात. ते गणपती आपण दान घेतलेले पुन्हा विसर्जितच करतो. मग कुठे करतो तर ज्या दगडाच्या शासनाच्या मोठमोठ्या खाणी आहेत, शब्द हा खान असतो, हो. भाविकांना तो दुखवतो. हो. खान म्हणलं की ते कोळशेचे खान म्हणतात, हो. पण दगडाचे खान म्हणलं की ती स्वच्छ पाण्याची असते. वर्षभर पाऊस त्यात पडत असतो. हो. पाऊस पडल्यानंतर ते पाणी काही कुठे यूज होत नाही, आपण ते शोधून काढतो दगडाच्या खाणी. तिथपर्यंत रस्ता कसा आहे, स्वतः गाड्या आपण लावलेल्या आहेत सुरुवातीला, त्यामध्ये विधिवत असं म्हणजे ट्रक मध्ये मूर्ती व्यवस्थित चेन करून भरायची, ती मूर्ती त्या दगडाच्या खाणीवर न्यायची, तिथे गेल्यावर त्या ट्रकची पूर्ण आरती करायची आणि एक एक पाण्यात सोडायची. अशा पद्धतीने सुरुवात केली. आता कन्वेअर आलेत, आता शासन उतरलं. आमच्याकडे पैसा नव्हता की आम्ही काहीतरी त्याच्यामध्ये चेंजेस करून मूर्त्या पाण्यात कशा ऑटोमॅटिक जातील बघावं. पण आमच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कमिशनर लोक जी येऊन गेले आतापर्यंत, त्यांनी इतका मदत चांगली केली आम्हाला की कन्वेअर तयार करायचे, कन्वेअर करून आम्हाला मदत करायची. आमची मॅनपॉवर, त्यांनी त्यांची मॅनपॉवर द्यायची, त्यांनी त्यांचे ट्रक द्यायचे, कारण आमच्याकडे पैसा नसायचा. पण सुरुवात केली आहे, पण तो आपल्याला सक्सेसफुल करायचा आहे. आताच्या घडीला पूर्ण प्रशासन आमच्या सोबत असते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची 100% मदत असते आम्हाला. त्यामुळे आम्हाला आमचे कष्ट कमी झाले. आम्ही फक्त घ्यायचं काम करतो, मूर्ती भरायचं काम करतो, तिथे विसर्जन करायचं काम आता महानगरपालिकेने त्यांचे कर्मचारी करतात. मस्त मस्त. हे समाजकार्य करण्यासाठीची जी प्रेरणा आहे त्याचा काही टर्निंग पॉइंट तुमच्या आयुष्यात आला आहे? कसं तुम्हाला कळालं की आपण समाजाला देणं लागतो?
सुरुवात तर आपण सांगितलं की कंपनीमधून आम्हाला हे शिकवलं गेलं, पण 1995ला म्हणजे टाटा मोटर्समध्ये लागून दुसऱ्याच वर्षी माझ्या जीवनामध्ये ॲक्सिडेंट झाला. माझी मिसेस टोच्या भडकेने भाजली होती आणि मी नवीन लागल्यामुळे मला 3-3.5 पगार होता बरोबर. आणि दवाखान्याला पैसे वगैरे त्यावेळेला काय आपल्याला एवढे नव्हते. मग अशा कंडिशनमध्ये मिसेसला दवाखान्यात नेल्यानंतर डॉक्टरांनी चेकिंग केल्यानंतर असं कळालं की ती 75% भाजली आहे आणि त्याला खर्च खूप येणार आहे. आणि अशा याच्यामध्ये माझ्या पाठीमागे जो कामगारी वर्ग आलेला होता तो कामगार वर्ग धावून आला आणि त्यांनी 10-10 हजाराचे बंडल त्यावेळेला त्या दवाखान्याला दिले मिसेसला वाचवण्यासाठी. आणि डॉक्टरांना पण हे कळालं की याच्या मागे पैसा जरी नसला तरी लोक आहेत आणि आपलं काम करावं लागेल आपल्याला, हे त्यांच्यामध्ये आलं. आणि त्यांनी मग कामाला सुरुवात केली. सुरुवातीला 50,000 भरमंडे लोकांनी भरले आणि मी त्यांना म्हणालो की आता मी उद्या पैसे भरायचे ते मी रात्री घरी जातो, घरी जाऊन माझं काही लग्नात आलेलं सोनं वगैरे आहे ते उद्या विकतो. आणि त्यात तरी डॉक्टर म्हणायचे की किती करणार आहेस, कुठून पैसा एवढा जमा करतो. तर आम्ही सांगायचो तुम्ही वाचवायचा प्रयत्न करा, आम्ही थोडे थोडे करून देऊ. घरी गेलो तर घरी चोरी झालेली. आता हे शून्यातून मला समोर आलं. हे करत असताना मी कंपनीची ड्युटी सुद्धा बुडवली नाही. मी रात्रपाळी कंपनीत करायचो, दिवसभर मिसेस जवळ थांबायचो. बापरे. आणि मिसेसला 52 बाटल्या रक्त लागलं माझ्या. ते 52 बाटल्या रक्त कोणी दिले तर समाजाने दिले. समाज म्हणून ते कोण तर माझा कामगार बंधू, जे माझ्या पाठीची स्टाफ आणि कामगार धावून येत होते, बरोबर, त्यांनी रक्त द्यायचं. रक्त दिल्यानंतर त्यातला प्लाझ्मा काढायचा, तो पेशंटला द्यायचा. असं जवळजवळ 3 महिने चालू होतं. 52 बाटल्या तिला रक्त लागलं. बापरे. आणि मग मिसेसला न वाचणारी महिला डॉक्टरांच्या प्रयत्नांनी आणि माझ्या सगळ्या कामगार बंधूंच्या प्रयत्नांनी आणि मदतीने ती वाचली. हा माझ्या जीवनातला टर्नओव्हर आहे की मला समाजाने दिलंय, पण माझं कर्तव्य आहे की समाजाला मी ते परतफेड केलं पाहिजे. कोणाला जे गरजू आहेत त्यांना परतफेड करणं गरजेचं आहे. म्हणून मी 95 म्हणजे मिसेस जशी भाजली तशी दिवाळीच्या सुरुवातीपासून मी वर्षातून 4 वेळा रक्तदानाला चालू केलं. 3 महिन्यांनी एकदा रक्तदान करायचं. बरोबर. कारण तेवढी विल पॉवर होती, तेवढी काम पण होतं आणि खाणं पिणं पण होतं, तब्येत पण होती. त्यामुळं केलं. आता मी वर्षातून 2दा करतो, वर्षातून 1दा करतो. आता 52 बाटल्या रक्त मिसेसला लागलं. मी आता हजारो लोकांना मदत केली आहे. माझ्याकडे आता मी तेवढंच नाही तर मी डोनर पण माझ्याजवळ ठेवले. बरोबर. की जे डोनर देणारे इच्छुक आहेत त्यांचे नाव, मोबाईल नंबर, कॉन्टॅक्ट नंबर, रक्तगट कोणता आहे, पूर्वी कधी केले आणि आता कधी करायची गरज आहे, आणि जेव्हा लागेल त्यावेळेला त्याला बोलून घ्यायचं आणि लोकांना मदत करायची. हा टर्नओव्हर आहे माझ्या जीवनाचा. नाही, आणि आता युद्ध पातळीवर जे आता सगळं चाललेलं आहे तिथे सुद्धा सैनिकांना रक्ताची गरज आहे. बाकी आपण हॉस्पिटल्समध्ये नेहमी बघत असतो की रक्तदान केलं पाहिजे, ऐकतात सगळेजण की केलं पाहिजे, ही गुड डीड आहे, पण करायला किती लोक बाहेर येतात हे खूप कमी लोक बाहेर येतात. पण असं काहीतरी तुमच्या आयुष्यात घडून गेल्यामुळे तुम्ही त्या बाबतीत इतके सजगतेने काम करत आहात आणि स्वतः एवढ्या वेळा रक्तदान करून तुम्ही अशी एक टीम बनवली आहे की जी रक्तदानामध्ये मदत करते. खूप छान सर. मला तुम्हाला पुढचा प्रश्न विचारायला आवडेल. संस्कार प्रतिष्ठान हे काय आहे आणि काय काम करतं? हे काम करत असताना 2005 साली काही कामगार बंधू एकत्र आले. कंपनीत काम करत असताना मर्यादा असतात आणि कंपनीच्या बाहेर काम करताना मर्यादा नसतात. बरोबर. तर आम्हाला लोकांसाठी काम करायचंय, तर याच्यामध्ये फक्त कामगार हा वर्ग न घेता सर्वसामान्य त्याच्यामध्ये शालेय विद्यार्थी आले पाहिजेत, ज्येष्ठ नागरिक आले पाहिजेत, महिला वर्गांचं एकत्रीकरण, संघटीकरण झालं पाहिजे. अशा हिशोबाने आम्ही ते चालू केल्यानंतर 2005 साली संस्कार प्रतिष्ठानची स्थापना केली. ज्या वेळेला मी 1995 पासून 2005 पर्यंत आम्ही पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून पोलीस मित्र म्हणून मदत करत होतो. तर माझे सहकारी बोलले आपण पोलीसच्या नावानेच संस्था स्थापन करायची. बरोबर. पण 2005 साली आपले पोलीस कमिशनर DN जाधव साहेब इथे होते पुणे शहर, पुणे पोलीसला. तर ते म्हणले अरे आम्ही पोलिसांसोबत काम करताना आम्हाला खूप त्रास होतो, तुम्ही पोलीस नावाने का काम करताय? तुम्ही एवढं चांगलं काम करताय तर तुम्ही संस्कार, संस्कृती, सद्भावना, संकल्प, सिद्धी असे काहीतरी नावं ठेवा की जेणेकरून तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा चांगला होईल. बरोबर. मग ते म्हणले मी आता चॅरिटी कमिशनरला फोन करून सांगतो यांना यापैकी एक नाव द्या. तर पहिलंच नाव त्यांनी निवडलं चॅरिटी कमिशनरनी. आणि एप्रिल महिन्यामध्ये मी गेलो होतो
एक संस्था काढायची म्हणून. तर चॅरिटी कमिशनरकडे गेले होते, म्हणले तुमची बर्थ डेट काय आहे? म्हणलं माझी 9 मे बर्थ डेट आहे. ठीक आहे, 9 मेला या भेटायला म्हणले. 9 मे तारीख संस्थेची त्यांनी नोंदणी करून दिली. म्हणून माझा वाढदिवस आणि संस्थेचा वाढदिवस एका दिवशी येतो. मस्त मस्त. हा, तर मग सुरुवात करताना जे आमची पहिली कामं होती, पर्यावरणासाठी काम करायचं, स्वच्छता अभियान असेल, प्लास्टिक मुक्त पर्यावरण असेल, किंवा हे गणपती दान असेल, अशी घाटांची स्वच्छता, Yes. नदी पात्रातली जलपर्णी काढायची. जे तुम्ही आता हा विषय गंभीर आहे हो. सध्या जलपर्णीचा, हो. तर पहिलं कोणती जलपर्णी काढायला उतरलं असेल नदी पात्रात, ती संस्कार प्रतिष्ठान. बरं. 2011 साली पहिल्यांदा आम्ही नदी पात्रात उतरलो. हजार्डस आहे ते, आपल्या शरीराला घातक आहे बरोबर. आणि वनस्पती थंड आहे. हो हो त्यामुळे तिथे विचुकाटे, साप वगैरे त्यात थंड ह्याला असतात. बरोबर. वास्तव्यास राहू शकतात पाण्यामध्ये. तर अशा ह्याच्यामध्ये आम्ही पाण्यात उतरून ती जलपर्णी सुरुवातीला काढली. आणि ते काढत असताना मग पर्यावरणावरती काम करायचं म्हणून आम्ही विषय ठरवले. दिवाळीमध्ये फटाके मुक्त दिवाळी झाली पाहिजे, हा अवेअरनेस विद्यार्थ्यांमध्ये आणायचा. म्हणजे शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना सांगायचं फटाक्याचे दुष्परिणाम काय आहेत. बरोबर. म्हणजे हवेचं प्रदूषण आलं त्याच्यामुळे काय होतं, आणि हे सांगितल्यानंतर त्या मुलांमध्ये पण अवेअरनेस होतो. तसंच गणपतीच्या अगोदर पण शाडू मातीचा गणपती, मातीचा गणपती, त्याचं प्रशिक्षण शाळेत Yes, द्यायचं. yes. आणि तेच गणपती मुलं मग घरी घेऊन जातात, आई हाच गणपती बसवायचा. बरोबर. हे अवेअरनेसचे प्रोग्राम आहेत हो. आणि हे पर्यावरणासाठी हो, आहेत. हो. हे संस्कार प्रतिष्ठानच्या माध्यमातून 2005 ला चालू केले. नाही, लहान मुलांच्या मनावर जर ह्या गोष्टी कोरल्या तर मोठ्यांपर्यंत लवकर पोहोचतात किंवा मोठं ऐकतातच, ऐकतातच. मुलांचं ऐकतात आणि त्याचं अनुकरण करावंच हो, लागतं. हो. आणि कमीत कमी खर्चात आहे. बरोबर. आपण जर गणपती घ्यायचा म्हणलं एखादा, तर आपण बघणार 1000-2000 रुपयाचा. मुलगा शाळेत बनवतो एवढा, एवढा. आई माझाच गणपती बसवायचा, बाबा हट्ट करत होतो. आणि त्यामुळे ते गणपतीमध्ये सक्सेसफुल होतं आपलं. मस्त मस्त. तर 2005 साली आपण पर्यावरणावरती काम चालू केल्यानंतर 2006 साली अजून एक डोक्यामध्ये आयडिया आली की महिलांचं संघटन करणं गरजेचं आहे. बरोबर. आपण पुरुष लोक आहोत, आपल्यासाठी बँक आहेत, महिलांसाठी काहीच नाहीये. त्यावेळेला 2006 साली शासनाने महिला बचत गट संकल्पना आणली. मग महिला बचत गट संकल्पना आणल्यानंतर आम्ही पण त्यात उतरलो. आमच्या बरोबर काम करणाऱ्या महिला, गोरगरीब महिला, सगळ्यांनाच त्या आयडिया देत गेलो. पालिकेचे कर्मचारी बोलो, शासनाचे कर्मचारी बोलो, त्यांना ती माहिती दे. आणि याच्यातून 12 10 बचत गट स्थापन केला आम्ही. नंतर 20 केला. आज माझ्याकडे 375 महिला बचत गट आहेत महाराष्ट्रात. मस्त. म्हणजे 10 जरी आपण धरल्या तरी 3500-4000 महिला होतात. आज माझ्याकडे 5000 महिला बचत गटांचं संघटन आहे. बरोबर. नुसतं संघटन नाही केलं, शाळेत मुलं जातात, आई 10 रुपये दे, बाबा काय घरात आईला लगेच देत नाही पगार झाल्याशिवाय, पण त्या महिलेकडे 5-10 रुपये मिळावेत, त्याच्या पॉकेट मनी तयार व्हावा. म्हणून पुढे आम्ही आयडिया केली की आपल्या ह्या महिलांना स्वयंरोजगार काय देता येईल का घरातल्या घरात, जेणेकरून मुलगा 12 वाजता गेला, 5 वाजता आला, तर 12 ते 4 मध्ये 1 तास झोपली, 1 तास भांडी धुणं केलं तर 1-2 तास काही काम करता येईल का. बरोबर. म्हणून आम्ही ते केलं. तर मग सिजनेबल बिझनेस चालू केले. स्वीट होम मध्ये आपल्याला तर स्वीटचे पॉकेट लागतातच, मग ते प्रेसमध्ये छापले जातात, पण घडी घालायला तर आपल्यालाच लागते. मग ते कुठेतरी 2 रुपयाला 3 रुपयाला एक बॉक्स तयार करायला देतात. मग असे बॉक्स आपल्या महिलांना घरी देऊन द्यायचे. तुम्ही हे 25 बना, 50 बना, जेवढे तुम्हाला बनवायचे तेवढे बना, त्याच्या मागे तुम्हाला एवढे पैसे मिळते. दिवसातनं. मग ते महिलांनी चालू केलं. लग्न सराई आली. लग्न सराईमध्ये अक्षदा ह्या लागतातच. मग अक्षदा कलरच्या असतात. मग त्या अक्षदा बनवायला महिलांना शिकवलं. तुळशी बागेमध्ये ते विकायला बसलेले असतात लोक लग्नाचं साहित्य. मग त्यांच्या बरोबर सुरुवातीला आम्ही चालू केलं. कुणाला 500 दे, कुणाला 300 दे. नंतर मग मंगल कार्यालयांना धरलं आम्ही. त्यांना विचारलं, आमची संकल्पना दिली, त्यांनी आम्हाला सपोर्ट केला. मस्त. नंतर पुढे अजून त्याच्यामध्ये पैशात वाढ होईल का महिलांच्या, त्याचा विचार केला. मग MIDC चाकणमध्ये आम्ही छोटे छोटे रबर पार्ट बनवणाऱ्या कंपन्या आहेत की त्याचे रबर पार्ट्स आपल्याला घरी मिळतील का. मग ते रबर पॅड घरी आणायचे, त्याच्यावरचे रॅम्पर्स असतात, एक्स्ट्रा पार्ट असतात, ते काढायचे. आणि ते परत तयार करून त्यांना द्यायचे. काही असेंब्ली, स्विचची असेंब्ली मिळते का आपल्याला, छोटे छोटे पार्टची, किंवा केबल असेंब्ली मिळते का. हे सगळं बघितल्यानंतर आम्हाला थोडं थोडं मिळत गेलं आणि आपल्या महिलांना तो रोजगार मिळत गेला. मस्त. आणि त्याच्या पलीकडे जाऊन अजून एक आम्ही रोजगार आणला की सन्मान चिन्ह बनवायची. त्यावेळेला रेडीमेड सन्मान चिन्ह नव्हती. फळ्या कटिंग करायच्या, त्याला पेंटिंग करायचं, त्याच्यावरती
चिटकवायचं, अशा पद्धतीने माझ्या महिलांनी ते सन्मान चिन्ह सुद्धा बनवली. म्हणजे संस्कार प्रतिष्ठानच्या नावानेच हे सगळं संस्कार महिला बचत गट संकल्प, म्हणजे जे साहेबांनी सांगितले होते नावं तीच वर्ण आता आमची सगळी नावं चालू आहेत झाली. बचत गटांची. आता एक 15 ते 16 स्वयंरोजगार चालू आहेत महिलांचे. मस्त, फोटो लॅमिनेशनचा व्यवसाय चालू केला होता की फोटोग्राफरकडनं फोटो आले, त्यांचे काही 8x4 चे 10x4 चे 15x15 असे जे काही पोस्टर असतात ते लॅमिनेशन करायचे, त्या महिलांना शिकवलं. फोटोग्राफी शिकवली. लग्न कार्य समारंभ असेल, वाढदिवस असेल, तिथे जाऊन फोटो कसे काढायचे ते शिकवलं. अशा पद्धतीने जवळपास महिलांना माझ्या, आणि याच्यामुळे त्या महिला विश्वासाने माझ्याकडे येतात. बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे कुठेही काही काम सांगितलं की आमच्या पुरुषांच्या अगोदर महिलाच उभ्या असतात. येस 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 येस, मस्त. सर, मी जस्ट तुमचं थोडंसं रिसर्च करत होते, त्याच्यामध्ये तुमच्या आता 2-3 पेपरमधले फोटोज आम्हाला दिसले. कॅन्सरच्या बाबतीत तुम्ही अवेअरनेसचा एक कॅम्प घेत असाल, त्याच्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. आत्ताच्या घडीला मॅडम, पूर्वी कॅन्सरचं प्रमाण कमी होतं आणि संशोधन पण खूप कमी होतं. जरी कॅन्सर जास्त असला तरी संशोधन नव्हतं, त्यामुळे कशाने गेलेत आपल्याला कळायचं नाही. पण आत्ताच्या घडीला खाण्यापिण्याचं हे राहिलेलं नाहीये, तारतम्य राहिलेलं नाहीये. आपलं जे जेवण आहे आता नैसर्गिक राहिलेलं नाहीये, हे सगळं केमिकलाइज आलेलं आहे, फास्ट फूड आलेलं आहे. आणि या खाण्याच्या पाठीमागे तरुण वर्ग जास्त भरकटलेला आहे. बरोबर. आणि त्यातल्या त्यात महिला वर्गांचं प्रमाण जास्त आहे. पाणीपुरी खा, मंचुरियन खा, वेगवेगळं काय असेल ते खा. तर ह्या खाण्या, आणि वेळ नाहीये, परत खाण्याची वेळ पाळली नाही. मेन कॅन्सर होण्याला जर मोठा धोका असेल तर टाइम टेबल फार महत्वाचं आहे आपल्या जीवनाला, आणि ते टाइम टेबल आपल्याकडे आता राहिलेलं नाही. मग याच्यामध्ये माझ्याकडे महिलांचं संघटन जास्त असल्यामुळं, आणि मी सर्वे करतो, कोणताही कार्यक्रम घ्यायचा असेल तर पहिला सर्वे होतो की कोणत्या भागामध्ये किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या तालुक्यामध्ये कशाचं प्रमाण महिलांचं किंवा पुरुषांचं रोगराईचं जास्त आहे, अशा ठिकाणी आपल्याला काम करायला आवडेल. म्हणून आम्ही तो सर्वे केला. तर कॅन्सरचं प्रमाण जे आहे ते जास्त प्रमाण आम्हाला महिलांमध्ये आढळून आलं. म्हणून मग मी कॅन्सर तज्ज्ञांशी कॉन्टॅक्ट केला. जागतिक महिला दिनाचं औचित्य साधायचं, हळदी कुंकू समारंभाचं औचित्य साधायचं आणि महिलांना त्या निमित्ताने एकत्र आणायचं आणि त्यांना उपदेश करायचे. आणि मग त्यांची चेकिंग फ्रीमध्ये कशी होईल त्यासाठी हॉस्पिटल्सला कॉन्टॅक्ट करायचे. शासनाच्या काही योजना आहेत का त्या पाहायच्या आणि त्या लोकांपर्यंत द्यायच्या. त्यांना 6 महिने जगणार आहे तर वर्ष कसं जगेल त्याच्यासाठी प्रयत्न करायचा. म्हणून आम्ही आता जस्ट ट्रायल घेतली कर्करोग ह्याची, स्तनाच्या कॅन्सरची घेतली, ब्रेस्ट कॅन्सरची. 3 डॉक्टर चांगले आले होते. तर जस्ट ते त्यांच्या चाचणीमध्ये आम्हाला 16 महिला सापडल्या 500 पैकी. अरे बापरे. मग आता त्या 16 महिलांचं म्हणजे आपण पहिली चाचणी घेतो त्याच्यामध्ये सापडलेत. तर डॉक्टर लोक पण आम्हाला चांगले मिळाले. त्यामुळे या महिलांची सगळी ट्रीटमेंट आपण शासनाच्या योजनेतून आणि आमच्या ह्याच्यातून आम्ही ती फ्री करू. बरोबर. त्यांना फक्त केमोथेरपी पर्यंत जाऊन द्यायचं नाही, ही शेवटची स्टेप आहे. मग त्याच्या आतमध्ये त्यांना ट्रीटमेंट चालू केली. आजही महिला त्या ठणठणीत आहेत. आणि आता आम्ही पुढचं स्टेप तेच घेणार आहोत, ग्रामीण भागामध्ये पण जायचं. पण ग्रामीण भागामध्ये कमी प्रमाण आहे, पण शहरामध्ये जास्त आहे. मस्त. सर, रक्षाबंधन आणि जी गडचिरोलीची दिवाळी आहे, या 2 विषयांबद्दल आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल. दिवाळी हा सण सगळ्यांचा महत्वाचा असतो, आनंदाचा असतो. बरोबर. लोक त्यामध्ये खूप खर्च करतात, नवीन कपडे घेतात आणि दिवाळी साजरी करतात. तर जो ट्रायबल एरिया आहे, आदिवासी भाग आहे किंवा अंध अपंग लोक आहेत, मूकबधीर आहेत, नेत्रहीन आहेत, ह्या लोकांना दिवाळी म्हणजे काहीच माहिती नसते. आपल्या एरियामध्ये जरी असले तरी कुठे फटाका फोडला तर म्हणणार दिवाळी वाटतं, अंध लोक काय म्हणणार दिवाळी वाटतं, किंवा कोणीतरी नेता आला म्हणणार. पण ह्या लोकांच्या जीवनामध्ये प्रकाश टाकणं आपल्याला गरजेचं आहे. दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे, आनंदाचा क्षण आहे. आणि आपण करत असताना आपण पहिलेही म्हणालो की आपलं मूलभूत कर्तव्य आहे की समाजाचं देणं लागतो. तर हे करत असताना आम्ही पुणे जिल्ह्यामध्ये सुरुवातीला अनाथ आश्रम असेल, वृद्धाश्रम असेल किंवा आदिवासी कातकरी भाग असेल, ठाकर समाज असेल, अशा लोकांमध्ये गोरगरिबांना ग्रामीण भागात जाऊन मदत केली. त्याच्यानंतर आम्हाला स्थानिक पोलिसांनी सांगितलं की अरे आपला हा भाग खूप उडारलेला आहे, ह्या भागात बऱ्यापैकी लोक मदत करतात कारण जवळ आहे, तुम्ही थोडंसं लांब जावा, नक्षलग्रस्त भागात जावा, गडचिरोली सारख्या आदिवासी भागात जावा, छत्तीसगड सारख्या आदिवासी भागात जावा, गोंदिया सारख्या आदिवासी भागात जावा.
अशा भागात गेल्यानंतर तुम्हाला खरं कळेल की गरज कशाची आहे. आणि मग आम्ही एक पहिलं वर्ष प्रयत्न केला. तर आम्ही भामरागड म्हणजे गडचिरोलीमध्ये चंद्रपूर पासून 200 किलोमीटर अंतरावर जंगल आहे. बरं. तिथे मोबाईल आता चालत नाहीयेत. त्यावेळेला तर काही नव्हतंच. पण त्या ठिकाणी आम्ही जात असताना आमच्या डोक्यात एकच होतं की हा नक्षलग्रस्त भाग आहे बरोबर. आणि इथे गाड्या पेटून दिल्या जातात, माणसांना मारलं हो. जातं. आणि याच्यात आम्ही डेअरिंग केलं. 2015-16 आम्ही गेलो. तिथल्या पोलिसांनी आम्हाला छान मदत केली. त्यानंतर तिथे डॉक्टर प्रकाश आमटेंचा हेमलकसा हा भाग वसलेला आहे. डॉक्टर प्रकाश आमटे खूप छान काम करतात आणि आम्हाला त्यांच्याबरोबर काम करायची संधी मिळाली. त्यांचे मोलाचे क्षण, त्यांचे मोलाचे विचार, त्यांचे कामं पाहण्याची संधी मिळाली आणि त्यांच्यासोबत काम केल्यामुळं आम्हाला उत्साह वाढला की हे करू शकतात तर आम्ही पण करू शकतो. म्हणून आम्ही एक छोटासा प्रयत्न केला. सुरुवातीला आम्ही 5000 साड्या घेऊन गेलो, कपडे घेऊन गेलो लहान मुलांची. आम्ही लोकांना आवाहन करतो गणपतीमध्ये की तुमच्या घरातील वापरण्याजोगी कपडे, जुनी कपडे, लग्नात आलेली आहेराचे कपडे जे तुम्ही वापरणार नाहीत ते कपडे आम्हाला दान करा. ते आम्ही धुवून इस्त्री करून त्या लोकांपर्यंत पोहोचू. पण देण्यासारखं जर काय असेल तर तुम्हाला वाटलं की ह्या लोकांचं तोंड गोड व्हावं म्हणून तुम्ही आम्हाला त्याच्याबरोबर 1 किलो साखर द्या, 1 किलो रवा द्या, मैदा द्या, आकाश कंदील द्या, पंत्या द्या. ह्या आम्ही त्यांच्यापर्यंत नेऊन पोहोचवू म्हणून आम्ही हे साहित्य इथं जमा करतो, पॅकिंग करतो. जवळपास 80 पोती कपडे तयार होतात. बापरे. आता हे घेणं फार सोपं आहे पण घेऊन जाणं अवघड आहे. ट्रान्सपोर्टला पैसे लागतात, ते कोणी द्यायचे? आव्हान केले तरी पैसे मिळत नाहीत. बरोबर. मग हे करत असताना सुरुवातीला आम्ही 5,000 रुपये काढले. 20 लोक जायचो. 1 लाख रुपये ट्रान्सपोर्टला लागायचे, तो कमी करायचा. असं करत असताना ती दिवाळीला गेल्यानंतर दिवाळी खूप छान झाली. येताना अंगावर काटे येत होते आमच्या, पण अनुभव चांगला आला. आणि आजही आम्ही गेली 10 वर्ष आम्ही हे योजना आमची चालू ठेवलेली आहे की लोकांना मदत लागते ती जमा करायची. जाताना आम्ही आनंदवनला जातो. तिथे महारोगी लोक आहेत, कुष्ठरोगी बांधव, तर त्यांच्यासोबत एक दिवस काढतो. कारण ते सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि ते आम्हाला मुलासारखे आमच्या डोक्यावरनं हात फिरवतात. आणि मग त्यांच्यासाठी आम्ही नवीन कपडे देतो, 200 किलो साखर त्यांना देतो आनंदवनात. आणि एक दिवस मुक्काम करतो. एक दिवस आम्ही हेमलकसाला जातो. डॉक्टर प्रकाश आमटेंच्या सानिध्यामध्ये आम्ही मदत करतो. तिथल्या ट्रायबल लोकांना मदत करतो. तिथे 200 किलो साखर आम्ही त्या लोकांसाठी मदत करत असतो. आणि राहिलेले जे साहित्य आहे ते पोलिसांची छावणी असते तिकडे, म्हणजे तटबंदी असते संपूर्ण, कारण नक्षलग्रस्त भाग आहे. त्या आतमध्ये जायचं आणि तिथे ती लोक जमा करून आणतात आणि त्या लोकांना आपण ती वाटप करतो. अशी ही पद्धत आहे. 3 मुक्काम असतात आमचे 3 ठिकाणी आणि 5 दिवसाची ही ट्रिप असते. त्यांच्यासोबत दिवाळी करून आल्यानंतर आमच्या घरामध्ये फक्त दरवाज्यात आकाश कंदील आणि 1 पंथी एवढीच आमची दिवाळी असते. कारण आमचा आनंदाचा क्षण तो येऊन गेलेला असतो. आमची दिवाळी असे आता हजारो लोक आमच्या सोबत जोडली गेलेत आणि सगळ्यांमध्ये हा अवेअरनेस आलेला आहे. कपड्याची किंमत काय असते हे तिथे गेल्यावर कळते. आम्ही एक दिलेली साडी ती लोक अर्धी करून वर्षभर वापरतात आणि आमची वाट बघत बसतात. हे ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेला आपल्या अंगावरचे कपडे सुद्धा फेकून द्यायची इच्छा आपल्याला होत नाही. हा अवेअरनेस आल्यानंतर आपल्याला मदत मिळते. तुमचा दुसरा जो मुद्दा होता रक्षाबंधन, तर रक्षाबंधन सुद्धा आपण आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये, पुणे शहरामध्ये अनाथ आश्रम, वृद्धाश्रम इथेच करत होतो. त्या लहान लहान मुलांना राखी बांधून करायचो. पण ज्यावेळेस 2018ला अभिनंदन पाकिस्तानमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेत गेला आणि त्याला अमृतसरच्या अटारी बॉर्डरवरून, आपल्याकडे सर्रास वाघा बॉर्डर म्हणतात पण ती वाघा बॉर्डर नाहीये. वाघा हे गाव पाकिस्तानचं शेवटचं आहे आणि अटारी हे गाव भारताचं शेवटचं आहे. म्हणून अटारी वाघा बॉर्डर येते, पण आपण अटारी म्हणायचं कारण आपलं आहे ते. आणि त्या अटारी बॉर्डरवर जाऊन त्या सैनिकांना राखी बांधायची संकल्पना आपल्या महिलांनी केली आणि मग आम्ही त्याला प्रतिसाद दिला. जायचं, मग काय करायचं तर नुसतं रक्षाबंधनाला जायचं तर आपल्या घरातून कोणी सोडणार नाही. म्हणून आम्ही त्याच्यामध्ये आग्र्याचा ताजमहल बघा, मथुरा वृंदावन बघा, दिल्ली मधले काही पॉइंट्स बघा, कुतुब मिनार आहे, लाल किल्ला आहे, हे सगळं बघायचं. आणि मग गोल्डन टेम्पलला जायचं अमृतसरला. गोल्डन टेम्पल नाव काय आहे आपण पुस्तकात बघतो, सोन्याचं सुवर्ण मंदिर त्याला नाव आहे, ते बघायचं. रक्षाबंधन करायची, संध्याकाळची तिथे परेड असते ती परेड करायची आणि परतीचा प्रवास करायचा. अशा पद्धतीने हे महिलांसाठी एक चालू केलेला ना नफा ना तोट्यावरती. ह्याच्यामध्ये आपल्याला काही नाही, उलट आम्ही आमचा खर्च करून त्यांच्या सोबत जातो. संस्कार प्रतिष्ठानचं नाव निघतं.
आज आम्ही तिथे जातो, आम्हाला VIP मध्ये तिथे ट्रीटमेंट मिळते. आपल्या VIP मध्ये राखी उत्सव चांगल्या पद्धतीने होतो, हेच आपल्याला मिळतं आणि महिलांचं समाधान होतं. आनंदावर आनंदाचा क्षण, काही महिलांच्या डोळ्यातून पाणी येतं हे बघून सगळं एवढंच करतो, आनंद वाटतो यामध्ये. मस्त मस्त. नाही, खूपच काम संस्कार प्रतिष्ठानकडून होत आहे आणि तुमची त्याच्या मागची आयडिओलॉजी पण खूप सुरेख आहे. आतापर्यंत आपल्याला समाजाने जे दिलंय ते समाजापर्यंत आपण देणं लागतोच, ते परतफेड आहे, पोहोचलं ते पाहिजे. द्यायचंच. बरोबर आहे, बरोबर आहे. खूप छान वाटलं सर आज तुमच्याशी बोलून आणि खूप विषयांवर आता आपण बोललो. नक्कीच या आजच्या पॉडकास्टमुळे खूप लोकांपर्यंत हा संदेश पोहोचला असेल की आपण समाजाला देणं लागतो आणि हे दिलंच पाहिजे. थँक्यू सो मच आज इथे आल्याबद्दल. धन्यवाद. थँक्यू. Yes.